मंडळी, संत सद्गुरू बाळूमामांच्या जीवनातला एक प्रसंग आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. देवाला तरी लाजा रे मूर्खांनो, देवाला तरी लाजा, हे या व्हिडिओचं शीर्षक मी आवर्जून मुद्दाम दिलेलं आहे. देवाला तरी लाजा रे मूर्खांनो हे शब्द माझे वैयक्तिक आहेत आणि हे शब्द त्या लोकांसाठी आहेत जी लोक आपल्या साधू संतांची विटंबना करतात, जी लोक आपल्या हिंदू देवी देवतांवरती टिप्पणी करतात, हिंदू देवी देवतांची विटंबना करतात, त्या लोकांसाठी हे शब्द आहेत. खरं तर मंडळी, संत सद्गुरू बाळूमामांच्या जीवनामधला एक सत्य प्रसंग आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्या समोर मांडणार आहे. परंतु त्याच्यासोबत आजचं वास्तव सुद्धा तुमच्या नजरेसमोर मला उभा करायचंय. अगदी काळीच तिडकीनं माऊली हा व्हिडिओ बनवतोय. आजचं सत्य, आजचं वास्तव तुमच्या नजरेसमोर मला उभा करायचंय. खरंच मंडळी, आज असं सुद्धा घडतंय. खरं तर त्या लोकांना मला एवढंच सांगायचंय, देवानं जर तिसरा डोळा उघडला ना, क्षणभर सुद्धा तुमचं अस्तित्व इथं राहणार नाही. जे काही घडेल त्याची कल्पना सुद्धा आपण करू शकत नाही. चला मंडळी, हे वास्तव पुढे मांडतो लगेच, परंतु त्याच्यापूर्वी संत सद्गुरू बाळूमामांच्या जीवनातला एक प्रसंग तुम्हाला सांगतो. जय बाळूमामा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ, रामकृष्ण हरी. मंडळी, चला सुरुवात करतोय संत सद्गुरू बाळूमामांच्या जीवनामधला तो प्रसंग सांगायला. एकदा संत सद्गुरू बाळूमामा एका गावामध्ये त्या ग्रामदेवतेच्या धार्मिक विधीसाठी, धार्मिक कार्यक्रमासाठी गेलेले होते. आणि तो कार्यक्रम झाल्यानंतर मामा परत येऊ लागले. खरं तर तिथं आलेली लोक त्या देवाचं जितकं दर्शन घ्यायची तितकीच लोक अगदी श्रद्धापूर्वक बाळूमामांचं सुद्धा दर्शन घ्यायची. अगदी घाई गडबडीनं लोक यायचे आपल्या आपल्या लहान मुलांना घेऊन, की मामांच्या चरणाजवळ त्याला ठेवावं, मामांचा आशीर्वाद कायम त्याच्या पाठीशी असेल म्हणून लोकांची गडबड असायची. खरं तर तिथं देवाचं दर्शन वगैरे घेऊन मामा परत येऊ लागले. परत येत असताना वाटेमध्ये एक छोटंसं गाव होतं. मामा त्या गावामध्ये थांबले. गावकऱ्यांनी आग्रह धरला. खरं तर मामांच्या सोबतीला कायम 4-5 लोक असायचीच. आणि त्या ठिकाणी त्या गावामध्ये बाळूमामा आलेत हे समजतात बरीचशी लोक जमली. खरं तर मंडळी, त्या गावामध्ये काही टवाळखोर पोरं अशी होती की त्यांना कुठल्याच गोष्टीचं भान नसायचं. त्याच्यामधली काही सुशिक्षित होती. अगदी 4 पुस्तकं वाचली म्हणजे स्वतःला ते अतिशहाणे समजायचे. आणि त्याच्याच पैकी एक मुलगा होता. त्याचे 2-3 साथीदार होते. खरं तर बाळूमामा आल्याचं त्यानं बघितलं आणि एकमेकांमध्ये कुजबुजायला सुरुवात केली. त्या बाळूमामांची खिल्ली उडवायला सुरुवात केली. हा आला, हा बोंधू बाबा, ह्यो खा धनगराचा म्हातारा, ह्याला काय कळतंय कुणास ठाऊक, लोक एवढी त्याचं दर्शन घेतात. अशा पद्धतीनं ती टवाळखोर पोरं एकमेकांमध्ये बोलू लागली. खरं तर त्या ठिकाणी बरीच लोक आली. मामा आल्याचे समजतात दर्शनासाठी बरीच लोक जमली. आणि त्यापैकी तिथं आलेल्या त्या टवाळखोर पोरातल्या एका पोरानं ठरवलं की मामांची आता खिल्ली उडवायची, चेष्टा करायची. तो त्याच्या साथीदारांना बोलला की बघा, या धनगराच्या म्हाताऱ्याची मी कशी आता चेष्टा करतोय, याची मज्जाच घेऊया, ह्याला काय कळतंय, काही कळत नाही, असं ती बोलत निघाली. खरं तर गावामधल्या लोकांना माहीत होतं की ही पोरं किती टवाळखोर आहेत. कारण कायम ती देवांची विटंबना करायची. अरे, दगडाचा देव कुठं अन्न खात असतोय का, त्याला कशाला नैवेद्य ठेवता, असं वगैरे हिंदू देवी देवतांची ती अपमान करायची. आणि आता मात्र संत बाळूमामा बसलेले होते. डोक्यावरती रेशमाचा फेटा होता. आणि त्याच ठिकाणी समोरून ती लोक, ती जी टवाळखोर मुलं आहेत, ती मुलं येऊ लागली. आणि खरं तर थोडंसं जवळ आल्यानंतर त्याच्यामधला तो जो टवाळखोर मुलगा आहे त्यानं रडायला सुरुवात केली. मुद्दामच रडायला सुरुवात केली. तो त्याच्या मित्रांना बोलला की बघा, ह्या बाळू धनगराची कशी मी आता चेष्टा करतोय. मुद्दाम रडायला सुरुवात केली. मामांचं मुद्दामच दर्शन घेतलं आणि रडत रडत ते नाटक करत बोलला की मामा, कधी मिळतील माझे पैसे परत, माझे बरेचसे पैसे हरवले, बरेचसे पैसे गुंबले. बघा मंडळी, अगदी डोळ्यामध्ये खोटे त्याने अश्रू आणायचा प्रयत्न केला. परंतु मामांना ते सगळं समजलं असणार. मामा त्रिकाल ज्ञानी. तो मुद्दामहून मुलगा रडत रडत म्हणत होता की मामा, तुम्ही त्रिकाल ज्ञानी आहात, साक्षात देव आहात, माझे पैसे गेलेत, माझे पैसे परत कधी मिळतील, असं म्हणून तो धाय मुकून रडू लागला. आता खरं तर त्याचे जे साथीदार आहेत ते म्हणाले की आता काय हा धनगराचा बाबा उत्तर देतोय, आपण बघूयात. मामा बोलले की बाळ शांत हो, 6 महिन्यानंतर हीच तारीख लक्षात ठेव, 6 महिन्यानंतर याच तारखेला तुझे पैसे परत भेटतील.
बघा मंडळी, खरं तर गावकऱ्यांना माहिती होतं की याचे कुठले पैसे जायला. हा तर मामांची चेष्टा करतोय. आता काय घडणार नेमकं लोकांना काही समजेना. खरं तर तो मामांच्या चरणाजवळून उठला आणि त्याच्या साथीदारांना घेतलं खांद्यावर, हात टाकला त्या साथीदारांच्या आणि तिथून निघून गेल्या. अरे ह्याला काय कळतंय, माझे तर पैसे चोरीला गेलेले नव्हते. तरीही हा बाळू धनगर म्हणतोय की तुझे 6 महिन्यानंतर याच तारखेला पैसे परत भेटतील. बघा मंडळी, काय घडलं असेल. होय होय, आज सुद्धा अशा काही अवलादी आहेत जे आपल्या साधू संतांच्या अपमान करतात, साधू संतांची विटंबना करतात, चेष्टा उडवतात. त्यांच्यासाठीच मी हा व्हिडिओ खास आवर्जून मंडळी बनवला आहे. बाळूमामांच्या जीवनातला हा खरा प्रसंग. पुढे मंडळी काय घडलं की गावकरी बोलले की मामा, ती टवाळखोर मुलं आहेत. तो मुलगा जो आहे मधला, तो अगदी कुणाही माणसाची खिल्ली उडवतो. त्याला सान थोर काही समजत नाही, देवी देवतांची चेष्टा करतोय. तेव्हा मामा बोलले, होय होय, सगळं खरं आहे. मग ती गावकरी, ती जमलेली लोक बोलली की ती टवाळखोर मुलं तुमची मामा चेष्टा करून गेली. तो मुलगा म्हणत होता की माझे पैसे परत कधी मिळतील, त्याचे पैसेच गेलेले नाहीत. मग तुम्ही कसं सांगितलं की 6 महिन्यानंतर याच तारखेला तुझे पैसे भेटतील. मामा बोलले की होईल, काहीतरी होईल. जे काय घडेल ते तुम्ही पत्रानं मला कळवा किंवा माझ्याकडे काहीतरी निरोप धाडा. आता मात्र काही गावकऱ्यांच्या मनामध्ये धाकधूक निर्माण झाली की काय अघटित तर घडणार नाही. मामांची त्या टवाळखोर मुलांनी चेष्टा केली. आता गावावरती काही वेगळाच कोप येतोय की काय. मामांची त्यांनी माफी मागायला सुरुवात केली. मामा बोलले, अजिबात काळजी करू नका, मी आता निघतो. असं म्हणून मामा निघून गेले. खरं तर ही जी टवाळखोर मुलं आहेत, ही आपापसामध्ये बोलत असताना सहज बाळूमामांची चेष्टा उडवून द्यायचे. अरे काय तो धनगर, त्याला काय कळतं आणि म्हणे त्रिकाल ज्ञानी आहे. काय कळतं त्रिकाल ज्ञानी, माझे तर पैसेच हरवले नाहीत. तरीही त्या धनगरानं सांगितलं, त्या बाळू धनगरानं सांगितलं की 6 महिन्यानंतर याच तारखेला तुझे पैसे परत भेटतील. बघा मंडळी, आणि कायम ती मुलं ती खिल्ली उडवत राहिली. तिथे गावामध्ये त्या लोकांना बोलले, अरे काही नाही, तुम्ही उगीच त्याचं दर्शन घेताय. देव वगैरे काही नाही, संत महंत काही नसतं. तो बाबा दगडासमोर डोकं टेकतोय आणि दगडाचं दर्शन घेतोय. दगडामध्ये कुठं देव असतो का? तुम्ही दगडाला नैवेद्य ठेवता. बरंचसं काही, अनेक देवी देवतांना त्यांनी ओढायला सुरुवात केली आणि अनेक देवी देवतांबद्दल अशा वाईट टिप्पण्या करायला, चेष्टा उडवायला सुरुवात केली. मंडळी, दिवसामागून दिवस निघून गेले. खरं तर गावानं एक गोष्ट लक्षामध्ये ठेवली की 6 महिन्यानंतर नेमकं घडणार काय. आणि बाळूमामाने सांगितले की त्याच तारखेला तुझे पैसे परत मिळतील. आता त्या मुलासोबत काही वाईट घडतंय की काय. खरं तर लोक त्या मुलाला समजवायला लागली, अरे जा, अशी मामांची चेष्टा करू नकोस, मामांची माफी माग, मामांचं दर्शन घे, मामा तुला माफ करतील. नाहीतर तुझ्यासोबत काहीतरी अघटित घडेल, गावावरती कोप होईल. परंतु त्या मुलानं मात्र मामांची खिल्ली उडवून दिलेली, मामांची चेष्टा केलेली. तो बोलला, अरे नाही, कोणी त्रिकालज्ञानी वगैरे असं काही नसतं. कुठला साधून कुठला संत असं आम्ही अजिबात मानत नाही. बघा मंडळी, दिवसामागून दिवस निघून गेले आणि तो दिवस 6 महिन्यानंतर परत आला. परत 30 तारीख आली. आता सगळे लक्ष ठेवून होते की आता घडतंय नेमकं काय. मंडळी, अख्खा दिवस गेला. ते जे टवाळखोर पोर आहेत ते बोलले, अरे दिवस निघून गेला, कुठं झालंय काय आणि कुठं माझे पैसे परत मिळाले. त्या धनगराने सांगितले होते तुझे पैसे या तारखेला परत मिळतील. कुठं मिळालेत परत, आणि माझे पैसेच हरवले नव्हते. तरीही खोटं सांगितलं आणि खोटं सांगितल्यानंतर त्याही बाळूमामानं, त्याही धनगरानं सहज सांगून टाकितलं की 6 महिन्यानंतर या तारखेला तुझे पैसे भेटतील. बघा मंडळी, अजूनच त्यांना हुरूप आला आणि अजूनच ती चेष्टा करू लागले. बघा मंडळी, दिवस संपून गेला, रात्र झाली, सगळेजण आपापल्या घरी झोपले. मंडळी, घडलं काय तुम्हाला सांगतो. रात्रीच्या 11-12 वाजता तो जो मुलगा आहे ज्यानं मामांची खिल्ली उडवून दिलेली होती, त्या टवाळखोर मुलाच्या घरावरती दरोडा पडला. खरं तर तो जो मुलगा आहे तो चार पुस्तकं वाचली म्हणजे काय, त्याला वाटायचं मी फार शहाणा. तो हुशार होता, 4 पुस्तकं वाचली होती, परंतु देवी देवतांची विटंबना करायचा, साधू संतांची चेष्टा करायचा आणि असंच त्यानं मामांची चेष्टा केलेली होती. बघा मंडळी, तो दिवस संपून गेलेला होता. दिवसभर काहीच घडलं नाही, परंतु संध्याकाळी मात्र त्याच्या घरावरती दरोडा पडला. खरं तर व्यवसायातून वगैरे त्याच्या वडिलांनी, चुलत्याने त्याने पैसे कमवून ठेवलेले होते आणि त्याचे स्वतःचे मालकीचे पैसे त्या दरोडेखोरांनी पळवून नेले. सशस्त्र असे दरोडे आले, तोंड वगैरे बांधलेलं,
तलवारी काठ्या कुऱ्हाडी घेऊन ते दरोडेखोर आले आणि ते मात्र सगळे समोर बघताच याला घाम फुटला आणि साक्षात याला दिसले मात्र बाळूमामा. मामांची आठवण झाली, मामांचे ते शब्द त्याला आठवले, 6 महिन्यानंतर याच तारखेला तुझे पैसे तुला परत भेटतील. मंडळी, त्या दरोडेखोराने नजरे समोर घरावरती त्याची धाड टाकली त्याच्या घरावरती आणि त्याचे ते व्यवसायाचे वगैरे ते पैसे सगळे लुटून नेले. नंतर कुत्र्याच्या वगैरे भुंकण्याचा आवाज आल्यानंतर गावकरी सगळे जागे झाले. आले तर काय, या टवाळखोर मुलाच्या घरावरती चोरट्यांनी दरोडा टाकला. बघा मंडळी, तो धाय मुकून रडू लागला, परंतु पर्याय मार्ग काहीच नव्हता. दुसरा दिवस उजाडला. तो जो मुलगा आहे त्याला झोप सुद्धा लागेना. 2 दिवस गेले, त्यानं जेवण सुद्धा केलं नाही, त्याचं डोळं वगैरे सुजले, झोप नाही. शेवटी त्या गाववाल्यांनी सांगितलं, त्या गाववाल्यातल्या त्या लोकांनी सांगितलं, अरे तू मामांच्या दर्शनासाठी जा. असा किती दिवस असं मन कुरतडून तू मरून जाशील. खरं तर तो जो मुलगा आहे तो अगदी त्याचे हातपाय थर कापू लागलेले होते. त्याला 2 दिवस झाला झोप नव्हती, अन्न पाणी त्याला खाऊसं वाटत नव्हतं. गाववाल्याने सांगितलं, मामांकडे जा, मामा मोठ्या मनाने तुला माफ करतील, माफी माग मामांची. मंडळी, गावकऱ्यांच्या सांगण्यावरून तो मामांकडे गेला, मामांचं दर्शन घेतलं, माफी मागितली. मामाने एकच सल्ला दिला, बाळ तुझी चूक झाली हे तुला पटलं असेल, तुझ्या कर्माचं फळ तुला मिळालं, बाकी सगळं ठीक आहे, परंतु इथून पुढे तू नीतीनं वाग, धर्मानं वाग, नक्कीच तुझं सुद्धा कल्याण होईल, हा आशीर्वाद मामाने दिला. मंडळी, पुढे तो मुलगा कुठल्याही साधू संतांच्या वाट्याला गेला नाही, कुठल्याही देवी देवताचा त्यानं अपमान केला नाही. अनेकांना वाटलं असेल की हा जो प्रसंग आहे, ही जी स्टोरी आहे, याचं मी शीर्षक असं का दिलंय की अरे देवाला तरी लाजा रे मूर्खांनो. कारण मंडळी, आज सुद्धा तेच आहे, आज सुद्धा तेच वास्तव आहे. अगदी काही 4 पुस्तकं वाटले म्हणजे लोकांना वाटतं मी फार अतिशहाणा झालो, आणि अशाच काही अवलादी आज सुद्धा आहेत, आज सुद्धा ही विषारी गोचडाची पैदास आज आहे. साधू संतांचा अपमान करते, आपल्या देवी देवतांची विटंबना करते, विशेषतः हिंदू देवी देवतांवरती त्यांची नजर आहे, वाकडी नजर, वाईट बोलतात, देवी देवतांची विटंबना करतात. अक्षरशः मंडळी, सोशल मीडियावरती या इंस्टाग्राम सारख्या प्लॅटफॉर्मवरती धुमाकूळ घातलाय. अगदी तळपायाची आग मस्तकात जाते. एवढंच नाही मंडळी, काही आपल्या हिंदू धर्मांसाठी व्हिडिओ बनवणाऱ्या मुली आहेत, अक्षरशः एकदम सोज्वळ, एकदम संस्कारी अशा मुली आहेत. त्या मुलींना सुद्धा त्या कमेंटमध्ये वाईट बोलतात. एवढंच नाही, त्या मुलींचे व्हिडिओ वरती लावतात आणि खालून काहीतरी अश्लील चाळे करतात, हातवारे करतात, अश्लील बोलतात, ही टीका टिप्पणी करतात. काय हो दोष त्या मुलींचा, सांगा मला, काय दोष त्या मुलींचा? खरं तर मंडळी, डोकं चक्रावून गेलं आणि आवर्जून ही स्टोरी तुमच्यासमोर मांडली आहे. त्या देवानं जर तिसरा डोळा उघडला ना, क्षणभर तुमचं अस्तित्व इथं राहणार नाही. तो देव पाणी सुद्धा मागू देणार नाही. पाण्यातून बाहेर काढलेला मासा तडफडून मरतो, त्याच्यापेक्षा विचित्र हाल तुमचे होतील. आणि ही वेळ, येणारी वेळ लवकरच येणार आहे, काळजी करू नका. भगवान श्रीकृष्णाने सांगितलं होतं, जेव्हा जेव्हा धर्म संकटामध्ये येईल, जेव्हा जेव्हा लोक धर्मावरती बोट ठेवतील, धर्माला अशील वाईट बोलतील, तेव्हा मी रूप धारण करेल आणि त्या लोकांचा संहार करेन. आणि तेच घडणार, होय मंडळी, तेच घडणार. महाविष्णूचा अजून एक अवतार होणार, कल्की अवतार, आणि तो अवतार झालेला सुद्धा असेल. हो, तो अवतार झालेला सुद्धा असेल. युग परिवर्तनाचा हा काळ सुरू आहे. 2032ला घडतंय काय फक्त तुम्ही बघा. हो, देव तरी कसं सहन करेल या धर्मावरती झालेला अन्याय. अक्षरशः मंडळी, त्या निरागस मुली कुठलंही अंग प्रदर्शन करत नाहीत. इंस्टाग्रामवरचं सांगतोय बरं का तुम्हाला, ज्या आहेत त्या वाईट आहेत, बराच उताळा आलाय सगळा, परंतु एकदम संस्कारी, एकदम सोज्वळ मुली आहेत, कुठलंही अंग प्रदर्शन नाही. प्रभू श्रीरामांचे व्हिडिओ बनवतात, छत्रपती शिवाजी महाराजांचे व्हिडिओ बनवतात, अजून बरेचसे काही महापुरुषांचे व्हिडिओ बनवतात, परंतु त्यांना इतक्या वाईट प्रकारे ट्रोल केलं जातंय. अक्षरशः काही याच त्या विषारी गोचडांच्या पैदाशी. परंतु त्यांना मी आवर्जून सांगतो, हो, धर्माबद्दल जर कोणी आला तर त्याने हा व्हिडिओ आवर्जून बघा. धर्माच्या विरोधात कोणी असाल माझ्या, त्याने हा व्हिडिओ आवर्जून बघा. गोचडाची पिलावळ, गोचडाची पैदास कितीही असू द्या, परंतु ते गोचड म्हशीच्या काशेमधलं रक्त पिईल
परंतु म्हशीच्या काशेमधलं दूध संपवू शकणार नाही. म्हशीच्या कासेमधलं त्या अमृताला, त्या दुधाला स्पर्श करू शकत नाही. कितीही गोचडाची पिलावळ त्या म्हशीच्या काशीला चिटकू द्यात, हा त्या अमृताला, त्या दुधाला कोणी स्पर्श करू शकणार नाही. तसंच या धर्मविरोधी कितीही पैदाशी, कितीही उत्पन्न होऊ द्या, परंतु धर्माला धक्का लागणार नाही. हा धर्म शाबूत राहील. हो, भगवान श्रीकृष्ण बोललेले आहेत, यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवति भारत. थोडक्यात तुम्हाला सांगतोय, व्हिडिओ लांबेल म्हणून, की जेव्हा जेव्हा धर्म संकटामध्ये असेल तेव्हा तेव्हा मी रूप धारण करेन असं सांगितलंय. तेच घडणार. अक्षरशः निमूटपणे किती सहन हा अत्याचार या धर्मावरचा, देवी देवतांवरचा. अक्षरशः मंडळी, देवी देवतांची विटंबना केली जाते. इंस्टाग्रामवरती मध्यंतरीच्या काळामध्ये मी एक रील बघितली. त्या रीलमध्ये कमेंट जय बाळूमामा, जय बाळूमामा अशा कमेंट होत्या, आणि मामांबद्दल सुद्धा अतिशय घाण अशी कमेंट एक जणांना केलेली होती. हो, तुम्हाला सुद्धा आठवत असेल, आपल्या देवी देवतांवरती बोललं जातंय, साधू संतांवरती बोललं जातंय. हे कुठंतरी थांबायला हवं. आणि हे जर थांबणार नसेल ना, तो देव थांबवायला सक्षम आहे. काय बोलावं मंडळी, वाईट याच गोष्टीचं वाटतं की त्या निरागस मुलींचे काय चूक. 2-4 सोशल मीडियावरती अशा मुली आहेत ज्या आपल्या धर्माचं काम करतात, धर्मावरती व्हिडिओ बनवतात, परंतु अशाच या विषारी वचडाच्या पैदाशी अक्षरशः त्या आपल्या मुलीबाळींचे, अक्षरशः आपल्या त्या भगिनींचे व्हिडिओ जोडतात, एडिट करतात, तो व्हिडिओ वरती पाठीमागे लावतात आणि ह्यांची रील बनवतात, आणि रील बनवत असताना अश्लील हातवारे वगैरे करतात. अतिशय वाईट आणि निर्लज्जपणे तोंडाला येईल ते बोलतात. खरंच मंडळी, अशा या अवलादींवरती विनयभंगाचे गुन्हे दाखल झाले पाहिजेत. होय, आवर्जून या व्हिडिओमधून मी तुम्हाला सांगतोय, असं जर कोणी मुलींची, महिलांची अशी प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे ही काढलेली छेड आहे, त्यांचा केलेला विनयभंग आहे, आणि असं कोणासोबत घडत असेल, आपल्या लेकीबाळी जर अशा सुरक्षित नसतील, काय करायचं? म्हणजे आता इथून पुढे बोलत असताना माझे शब्दच फुटेनात, आणि काय बोलावं ते सुद्धा सुचेना. म्हणून मी आता तुमच्या समोर स्तब्ध उभा राहिलोय. माझं एकच वाक्य आता माझ्या तोंडामधून आलं की आपल्या आया भगिनींची, लेकी बाळींची, आपल्या ताईंची अशी जर विटंबना होत असेल तर काय करायचं? याचं उत्तर नाही माझ्याकडे. माझ्याकडून फक्त प्रश्न तुम्हाला केलेला आहे, काय करायचं? जे वास्तव आहे ते वास्तवच आहे, जे सत्य आहे ते सत्यच आहे. त्या मुली कुणाच्या आद्यात नाहीत, मध्यात नाहीत. बऱ्याचशा मुली आहेत सोशल मीडियावरती रील्स क्रिएटर, परंतु त्याच्यापैकी ज्या मुली धर्माचे काम करतात, देवी धर्मांवरती, देवावरती व्हिडिओ बनवतात, त्यांना मात्र इतक्या खालच्या लेवलला जाऊन ट्रोल केलं जातंय. बस ते सहन होईना. डोक्यामधून मुंग्या निघाल्या, माझ्या सुद्धा तळपायाची आग मस्तकात गेली. अक्षरशः ते इंस्टाग्राम डिलीट करून टाकलं मोबाईलमधून. होय, ते इंस्टाग्राम माझ्या मोबाईलमधून मी डिलीट करून टाकलं. चालणार किती दिवस? आपण तर काही करू शकत नाहीत, आपले हात बांधलेले आहेत कायद्याने. म्हणून अशा अवलादींना कायद्यानेच उत्तर द्या. असे जर कोणी असतील तर लगेच त्यांच्यावरती गुन्हे दाखल करा. एवढंच मला सांगायचंय. हो, हजारो फॉलोअर्स आहेत अशा या नराधमांचे. हजारो फॉलोअर्स आहेत इंस्टाग्रामवरती. प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे आपल्या हिंदू मुलींना डवचायचा प्रयत्न करतायत. प्रश्न फक्त एवढाच आहे, काय करायचं? देवी देवतांची विटंबना करणारे आहेत. यांना वाटतं 4 विज्ञानाची पुस्तकं वाचली म्हणजे अगदी फार हे अतिशहाणे झाले. 4 पुस्तकं वाचले, आता काय करतो काय? तो मस्त हुशार आहे, तू 4 पुस्तकं वाचली, काय आता हे जगाची उलटापालट करतो का? हे पृथ्वीची फिरायची दिशा बदलतो का? का पृथ्वीवरती होणारा उजेड थांबवतो? लय हुशार आहे तू, 4 पुस्तक वाचले, तर काय करायचं काय? विषय इतकाच आहे. तुम्ही विज्ञानवादी बना, परंतु अध्यात्माला विसरू नका. हो, हेच मी तुम्हाला सांगतोय, आणि आज तेच घडतंय. देवाची विटंबना करायला लोक मागे पुढे बघत नाहीत, हिंदू धर्माची विटंबना करायला मागे पुढे बघत नाहीत. करायचं काय? हा फक्त प्रश्न आहे, उत्तर माझ्याकडे नाही. केवळ सदृश्य सिद्धांताच्या चौकटीमध्ये आजच्या विज्ञान युगामध्ये वावरणारी ही सगळी लोक, आणि या संपूर्ण ब्रह्मांडाचं रहस्य सामावणाऱ्या त्या अध्यात्मातल्या गोष्टी त्यांच्यापर्यंत पोहोचायला पाहिजेत.
सहज लोक बोलून जातात, दगडामध्ये देव असतो का, तो देव खातो का, काय. अरे भक्तांची लोकांची श्रद्धा तिथे असते. आणि एखाद्याच्या श्रद्धेला जर तुम्ही ठेच लावत असाल, काय करायचं. खर तर हा व्हिडिओ बनवत असताना सतत हाच प्रश्न समोर येतोय की काय करायचं. मुद्दा फार मोठा आहे, गांभीर्याने घ्या आणि देवाला तरी लाजा रे मूर्खानो, देवाला तरी लाजा. काय त्या निरागस मुलींच्या चुका, त्यांना तोंड दाखवायला जागा नाहीये. आज आपल्या देवी देवतांचं समर्थन करून आपल्या हिंदू धर्माचं त्यांनी व्हिडिओ बनवलं, लाखो फॉलोअर्स, मिलियन्स मध्ये फॉलोअर्स मिळवले, आणि त्या निरागस भगिनींची आज आज त्यांची इज्जत अशी वेशीला टांगलेली आहेत. कोणीही त्यांचे छायाचित्र, त्यांचा व्हिडिओ घेतय, पाठीमागे व्हिडिओ लावतात आणि काहीतरी अश्लील घाण बोलतात, अश्लील विचित्र पद्धतीचे ते हातवारे वगैरे करून ते बोलतात. करायचं काय, प्रश्न हाच आहे. करायचं काय, मगाशीपासून हाच प्रश्न आहे. कसं होईल हे सहन. खर तर हे सगळं सुद्धा त्या मुली अगदी सगळं सुद्धा सहन करत आहेत. बस आता याच्या पुढे जास्त काय बोलणार नाही. आणि मी जसं इंस्टाग्राम डिलीट केलं, तसं जर या व्हिडिओला पण असे काही ट्रोलिंगचा वगैरे विषय आला तर यूट्यूब सुद्धा डिलीट करून टाकतो. बस, कारण मी काहीच करू शकत नाही. करणारा शेवटी देव आहे, बघणारा तो भगवंत आहे. धर्मातल्या माझ्या, आपल्या हिंदू धर्मातल्या या आया भगिनींवरती अशा प्रकारची वेळ येत असेल तर पाहून घेईल, तो पुन्हा रूप धारण करेल. आणि आता तर युग परिवर्तन सुरूच आहे. 6च वर्षात त्याचा अवतार प्रकट होईल. आणि जे कोणी नीतीनं वागणार नाहीत, धर्माने वागणार नाहीत, त्यांचा मात्र नायनाट होईल नायनाट. या धर्माला काहीच होणार नाही. मागाशी तुम्हाला सांगितलं, म्हशीच्या काशीला कितीही गोचट चिटकू द्या, तशीही देवाच्या देवी देवतांच्या विरोधातली कितीही पिलावळ निर्माण होऊ द्या, जसं तो गोचिड म्हशीच्या काशीमध्ये असणारं ते अमृत, ते दूध पिऊ शकत नाही, दुधाला धक्का सुद्धा लावू शकत नाही, तशी ही गोचडं कितीही येतील, आपल्याला थोडंसं असह्य होईल, त्रास होईल, परंतु आपल्या देवाला, आपल्या धर्माला ते धक्का लावू शकणार नाहीत. हे मात्र तितकंच सत्य आहे, हे मात्र तितकंच वास्तव आहे. चला आता थांबतोय मी, भेटूया पुढच्या एखाद्या नवीन व्हिडिओ सोबत. जय श्रीराम, जय बाळूमामा, रामकृष्ण हरी.